फ्रेंड्स, आज मी इथं उरलेल्या डाळीच्या पाण्याची कटाची आमटी बनवत आहे। थोडीशी डाळ घालून घेतलेली आहे। मी इथं घेतलेलं आहे खोबरं, 2 चमचे जिरं, थोडीशी कच्ची कोथिंबीर। आता मी इथं थोडंसं पाणी घालून याला मिक्सर वाटून घेतो। आपलं हे वाटण इथं रेडी झालेलं आहे। आता फोडणीची तयारी करून घेऊया आम्ही। इथं ठेवून घेतलेलं आहे भांडं। आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी घालून घेतो तेल। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये घालून घेतो मोहरी 2 चमचे, जिरं, आता घालून घेतो लसूण, कढीपत्ता, आता इथं घालून घेतो 2 चमचे लाल तिखट, गरम मसाला, थोडी हळद। आता याला आम्ही थोडंसं फ्राय करूया। घालून घेतो मी बनवलेला मसाला। आता आम्ही याला मिक्स करून घेऊया। आता मी याच्यामध्ये घालून घेतो चिंचेचं पाणी। आता मी याच्यामध्ये घालून घेऊ आहे डाळीचं पाणी। याच्यामध्ये घालून घेतो मी थोडंसं पाणी, चवीप्रमाणे मीठ। आमटीला आता एक उकळी आलेली आहे, याच्यामध्ये मी घालून घेतो ही कोथिंबीर। ही आपली कटाची आमटी इथं रेडी झालेली आहे। आपली इथं कटाची आमटी रेडी झालेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।